कमिंग कमिंग मे आय कमिंग. दामिनी, एकतर ते मे आय कम इन असं असतं आणि ते दाराच्या बाहेरनं विचारायचं असतं, आत आल्यावर नाही. नाही नाही, मी बाहेरूनच विचारणार होते, पण काय आहे तुम्ही काम करत होतात ना, मग म्हटलं उगाच डिस्टर्ब नको तुम्हाला. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, सो सॉरी. दामिनी, काय होतंय? म्हणजे एवढा बदल? त्याचं काय आहे ना, आज स्पेशल दिवस आहे ना, तर माझी अशी एक इच्छा होती की आपण सगळं मॅचिंग करायचं का. म्हणजे बघा, साडी मॅचिंग, त्यानंतर ब्लाऊज मॅचिंग, ज्वेलरी मॅचिंग, हेअरस्टाईल मॅचिंग, मेकअप मॅचिंग, फोटो मॅचिंग. म्हणजे आपण ते सगळं करून फोटोज काढायचे, रील्स बनवायचे, खूप खूप मजा करायची. मला सांगा वहिनी, आपण दोघी कधी एन्जॉय करणार? बाकी सगळे करतात, आपल्यालाच नाही मिळत करायला. आज आपण करूयात मज्जा, चालेल? दामिनी, तुझं वय काय ग? माझं 10, 20 नाही, 20 तर ते. एक मिनिट वहिनी, तुम्हाला एक गोष्ट माहित नाहीये का? कुठल्याही मुलीला तिचं असं वय विचारायचं नसतं. मी नाही सांगणार बुवा माझं वय. दामिनी, म्हणजे मला असं विचारायचं होतं की लहान आहेस का तू आता? वय काय तुझं? वागतेस काय? तुला काय वाटतं, तू अजूनही कॉलेजमध्येच आहेस का? म्हणजे वागतेस तशी कधी कधी, पण नाहीयेस आता तू कॉलेजमध्ये. आता तू सासू झाली आहेस दिशाची. तूच म्हणत असतेस ना सतत, दिशा माझी सून आहे, दिशा माझी सून आहे म्हणून. मग एक काम करशील माझ्यासाठी? वहिनी, एवढी पण मोठी नाहीये हो मी. पण ठीक आहे, दिशा झालीच आहे माझी सून, तर सांगा, काम करते मी. काहीही करू नकोस, फक्त दिशाला आवर घाल. हे बघ, आज आपल्या घरी खूप महत्त्वाचे गेस्ट येणार आहेत आणि त्यांच्या समोर मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नको. त्यामुळे आजच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघींनी काहीही काम केलं नाही तरी मला चालेल, फक्त एका कोपऱ्यात चुपचाप बसून राहायचं. ते तुम्हाला जमणार नाही याची कल्पना आहेच मला, तरीही सांगून ठेवते, कारण आज जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासमोर मला गोंधळ झालेला नको, नाहीतर मी काय शिक्षा करीन हे सांगता येत नाही. नाही नाही वहिनी, तुम्ही असं काहीतरी सांगितलं ना की चटकन कोपऱ्यात जाते आणि लहान बाळासारखी शांत बसते. इतर वेळी मी इतकी कामं करत असते, पण तुम्ही म्हटलं ना एका कोपऱ्यात बस, मी तिथेच बसते. पण प्रॉब्लेम आहे की ती दिशा माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये ना, ती माझं अजिबात ऐकत नाही. मी काय करू?